गौडगावचा मारुती हा नवसाला पावला जातो म्हणून असं त्या गौडगावच्या मारुती रायाकडे पाहिलं जातं आणि कालच हनुमान जयंती साजरी केली। या हनुमान जयंतीचा औचित्य साधून गौडगावमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून निशार चांचेक या मुस्लिम बांधवांना इथल्या महाप्रसादाचा विडा उचलल्याचे चित्र पाहायला मिळालं। अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त 22 आणि 23 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आलेला होता। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं दिसून आलं। भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती। 22 एप्रिल रोजी सायंकाळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। मंगळवार हा श्री मारुतींचा जन्मदिवस आणि हाच योग जुळून आल्यानं भक्तांची मांदियाळी दिसून आली। दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक, गजलक्ष्मी पूजा, शनी पूजा, होम हवन आणि यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। सकाळी 7 वाजता श्रींचा पाळणा आणि गुलाल कार्यक्रम संपन्न झाला। दुपारी 12 वाजता विशेष महापूजा, महाआरती कार्यक्रम संपन्न झाला। नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती गौडगावच्या दक्षिणमुखी मारुतीची आहे। हनुमान जयंतीनिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाल्याचं मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी सांगितलं। हनुमान जयंतीनिमित्त विविध राज्यातून हजारो भक्त दर्शनासाठी गौडगाव येथे दाखल होत असतात। या निमित्तानं मंदिर समितीच्या वतीनं पिण्याचं पाणी, शौचालय, भक्त निवास अशी सुविधा करून देण्यात आली होती। दर्शनासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीच्या वतीनं नीटनेटकं नियोजन करून व्यवस्था करण्यात आली होती। हनुमान जयंतीनिमित्त भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। हनुमान जयंतीनिमित्त भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी सांगितलं। मी श्रीकांत खानापुरे, अध्यक्ष श्री जागृत मारुती मंदिर गौडगाव बुद्रुक। आज योगायोगाने मंगळवारी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीचे जन्मदिवस असल्यामुळे आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे। त्यानिमित्ताने आज पहाटे श्री जागृत मारुती महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, शनी पूजा, गजलक्ष्मी पूजा इत्यादी कार्यक्रम करण्यात आले आणि आलेल्या भाविकांसाठी श्री निसार चांचेक राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि थोड्याच वेळात 9 वाजता श्री जागृत मारुतीचे पालखी मिरवणूक गावभर होणार आहे आणि आलेल्या भाविकांना दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे आणि दिवसभर भाविकांना मंदिर समितीतर्फे हनुमान चालीसा व महाप्रसाद इत्यादी सोय करण्यात आलेली आहे आणि तसेच उद्या कुस्तीचा पैलवानासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त निसार चांचेक या मुस्लिम बांधवांनी अन्नदान सेवेचा विडा उचलला। हजारो भक्तांनी या अन्नदान सेवेचा लाभ घेतला। बजरंग बली की जय, जय सियारामचा नारा देत अवघा परिसर यावेळी भक्तिमय झाला होता। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीकडून रक्त संकलन करण्यात आलं। योगेश शिवानंद गोनापुरे, सचिन सूर्यवंशी, दिनेश बारसकर, अभिनव बासरगाव आदी भक्तांनी अन्नदान सेवेमध्ये मोलाचा वाटा उचलला। मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, प्रकाश मेहते, सिद्धाराम बागमोडे, शिवानंद सोलापुरे, चौडप्पा सोलापुरे, भारत ननवरे, परमेश्वर सुतार, नंदकुमार बागमोडे, ज्ञानेश्वर फुलारी, शरणप्पा बमदे, बिरप्पा पुजारी, रमेश वाघे, श्रीमंत सवळतोट, मल्लीनाथ पाटील, मल्लीनाथ मैत्री आदींची उपस्थिती होती। मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला।